मी आता असं आहे मालवण तालुक्यातील बेळणे या गावात, रामगड बेळणे. आणि या नारळाचा झाड असा संपूर्णपणे इकडे घरावर असा सावळा नारळ सगळी घरावर पडतात. कवला वगैरे फुटलेली त्याने आता लावून घेतलेली असतात. आणि इकडे त्यांचा काय मंडप असा वादळी वाऱ्यानं इकडे घरावर पडा शकता म्हणून मालकाने आज आपल्याक तोडूक सांगलेला असा. पावसाळा चालू असा आणि बरीचशी झाडांची पडझड झालेली असा. पाऊस येता तो एकदम वादळी वाऱ्याबरोबर येता आणि बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं असा. म्हणून आपण अशा प्रकारे जी धोकादायक झाडं असतात ती आपण तोडतो. त्याच्यामुळे जे कोण निसर्गप्रेमी असतील, जे कोण वृक्षप्रेमी असतील त्यांनी मनावर लावून घेऊ नको. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी आम्ही काही झाडं तोडतो. तर आता या झाडं आपण तोडू केलेली असो मालकाने सांगितल्याप्रमाणे. आणि या काम आपल्याक दिलेला असा आमचे मित्र नारायणजी कमडे यांनी, त्यांचे धन्यवाद. पहिली आधी सावळा तोडून घेऊया, नंतर मग बारीक बारीक करूचो असा. खाली त्यांच्या घरात येणारी सर्व्हिस वायर असा लाईटीची, त्यामुळे थोडाफार जोखमीचा काम असा या. तर बघूया आपला काम कसं होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझं काम तुमका आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. तर हे जो कल असा ना तो इकडे या घरावर असा, इकडे त्यांचा घर असा, इकडे मांडव असा आणि इकडे पाटल्या घर असा. पत्रे वगैरे फुटलेले, इकडे आता त्यांनी गॅलोनाइजचे पत्रे घातलेले असत, कौला वगैरे लावलेली असत. एक मनात त्यांच्या भीती असा की ह्या झाड वादळी वाऱ्यान मोडान किंवा पेता शकता म्हणून आपल्या घ्या तोडूचा असा. सावळा आता तोडून घेऊया, त्याच्यानंतर मग जुळी लावून तकडे ओढूया. सावळा तोडून घेऊया. सावळा वगैरे तोडलं असं, पाऊस चालू असा आणि भरपूर वाऱ्यान हालता असा. सावळा नसा न सावळा जर असली नावर तर भरपूर हलवता झाड आणि काही पण वाजो पेचून टाकू शकता. वारो पण येता भरपूर. आता उतराया खाली सावळा सगळी उचलूया आणि त्यानंतर मग बारीक बारीक तोडे करूया. पाऊस चालू असा असो इकडे परतलेलो होतो घरावर. सावळ दिसता त्याच्या म्हणून सामान पूर्ण असो कल देतो तो घरावर असा. आणि 2 वर्षांनी पूर्णपणे असो घरावर जाणार असतो. सावळा उचलून घेऊया. जीव चुरचुरता ना. आता काय घरावर पडलो तर परत ना घराचं नुकसान होय. परत केवढं काम झाला नुकसान होत म्हणून आता नाही लावून तोडूचं येतं ना. लावलेलो कोणी आता तुम्हीच लावलास आणि तुम्हीच तोडतास. काही नाही लावून तोडूचं येतं.
पडला असता किंवा काय झाल्या वारं हा जो काय सांगता येत नाही काय करीत. आणि ही तुमची कला खरोखरच लोकांना हितकारक आहे, चांगली कला. हां कारण लोकांची घरं यामुळे वाचू शकवतात. आता हे झाड जर समजा घरावर पडलं तर किती नुकसान होतं बघा, तर तुम्ही वाचवला, चांगली कला आहे. म्हणजे की त्यांनी जरी असले तरी धोक्याची ही झाडं तोडावीच लागतात. बरोबर आहे. प्रेम हा त्या झाडावर म्हणून लावली, हा. नंतर धोक्यादायक ठरतं. हो आता आमचं पण तसंच झालं. माझे एक असंच झाडं होतं, ते तोडून घेतलं. भरपूर झाडायचं पण करायचं का, नावेला तोडूची लागतं. तोडावी लागतं. ठीक आहे, चला धन्यवाद तुमचे. तर हे नारळाचं झाड होता, वादळी वाऱ्यानं ह्या घरावर पडण्याची शक्यता होती. आणि इकडे त्यांचं काय फुडल्या दार असा मांडव असा, हे इकडे त्यांच्या घरातली वायर असा लायटीची, सावळा वगैरे ह्या वायरीवर पडायची. वायर तुटलेली म्हणतानी एकदा. आणि या नारळाचं झाड आता आम्ही तोडलेला असा. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारे आम्ही काही झाडं तोडतो. त्याच्यामुळे जे कोणी वृक्षप्रेमी असतील, निसर्गप्रेमी असतील त्यांनी मनात लावून घेऊ नको. आता या काम तर झालेलं असा, मालक काय म्हणतात ते बघूया, दक्षिणा घेऊया आणि आपले मार्गस्थ होऊया. चला. पावसामुळे झाड आमचा तोडूचा लागला, जीव चुरचुरलो आमचं, वाट वाटला धरणार झाड. आम्हीच लावलो आणि आम्हीच तोडलो. विलाज नाही ना. उद्या सकाळी घरात पडलं तर काय करायचं. मुलगे मनाकडे तो तोडूनच घ्यावा, तर काय करणार ना, तुम्हाला घेऊ पाहिजे तोडून. आम्ही म्हणा एवढे नाही करणार, पण व्यवस्थित उतरल्याने लहान लहान करून त्यांची डेअरिंग आहे तेवढी, म्हणून तेवढं काम केलं नाही तर आमका लय भीती होती ती घरात पडल्यात म्हणून. ह्या धरता नारळाचं झाड यांनी तोडलेला असा, कारण प्रत्येकाच्या मनात थोडीफार भीती असते, वादळी वाऱ्यानं झाडा घरावर पडतील, वित्त हानी बरोबर जीवित हानी होऊ शकता. त्याच्यामुळे अशी आम्ही काही धोकादायक झाडं तोडतो. आता पाऊस पडता झाडा लावा कधी अशी चांगली फुलझाडा वगैरे लावा. हा फुल झाला नाही तर केळीची लावा तरी. हा केळीची लावा, केळीची. हो ती केळी होत ना आजूबाजूला. तरी पण लावा. बरं पानागामध्ये बसतोय की केळी खाऊ गावामध्ये. हे का माठ लावले दगडे. हा. आता लहान हे लावले, नवीन पद्धत. हा नवीन मोठे होत नाही ते. मोठे होत नाही, लहान लहान. बरीच झाडं होतं त्यांच्या घराच्या अवतीभोवती. आणि आता झाडं लावची तर दिवाळ घराच्या लांबच लांब लावू काही, मग अशी धरती झाली, मग तोडून झाली, मग जीवार येतात तुमच्या आणि आमच्यात. आम्ही चला की आता. हा जेव्हा आशीर्वाद तुमचे चांगले राहा. काय लहानपणी चला धन्यवाद. आणि मग